साई भक्तांच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाची बातमी आहे। साईबाबांचा बुंदी लाडू प्रसाद हा महागलाय। पूर्वी 20 रुपयांना मिळणारे 2 लाडूची पाकिटं आता 30 रुपयांना भाविकांना दिली जात आहेत। या दरवाढीमुळे साई भक्तांमध्ये नाराजीचा सूर आहे आणि याचाच आढावा घेतलेला आहे आमचे प्रतिनिधी सुनील दवंगे यांनी। शिर्डीला साईंच्या दर्शन घेण्यासाठी आलेला भाविक आपल्या घरी जाताना साईचा प्रसाद म्हणून येथील जो आहे अतिशय प्रसिद्ध असा लाडू प्रसाद घेऊन जातो। गावरान तुपातील अतिशय स्वादिष्ट असा लाडू प्रसाद घेण्यासाठी भाविकांची नेहमीच गर्दी असते। आपण या ठिकाणी माझ्या हातात बघू शकतो हे लाडूचं पॅकेट जे आहे ते प्रसाद म्हणून भाविक या ठिकाणून घेऊन जाताना मोठी रांग जी आहे ती या ठिकाणी लागलेली आहे। शनिवार रविवार गुरुवार अशा सुट्यांच्या कालावधीमध्ये भाविकांची मोठी गर्दी असते आणि त्यानंतर जे आहेत आपल्या घरी जातानाही साईबाबांचा प्रसाद आपल्या नातेवाईकांना आपल्या आप्तेष्टांना मिळावा यासाठी या ठिकाणी साईबाबा संस्थांच्या वतीनं जो लाडू प्रसाद आहे तो वितरित केला जातो। पूर्वी जे आहे ते 25 रुपयाला 3 लाडू अशा पद्धतीनं भाविकांना दिले जात होते। 50 ग्रॅमचा एक लाडू या ठिकाणी असतो आणि आता त्यानंतर जे आहेत तर 20 रुपयाचे 2 लाडू असे पॅकेट जे आहेत ते या ठिकाणी विक्री केली जात होती। मात्र आत्ताच्या काळामध्ये जे आहेत ते याची किंमत वाढवून 20 रुपयावरून 30 रुपये करण्यात आलेली आहे। 50 ग्रॅमच्या एका लाडूला आता भाविकांना जे आहेत ते 15 रुपये या ठिकाणी साईबाबा संस्थांकडून आकारले जातात। या लाडूची खासियत म्हणजे हा बुंदी प्रसादचा लाडू असतो। यामध्ये काजू बदाम गावरान तुपात अतिशय बनवलेला आणि स्वादिष्ट असा लाडू म्हणून याकडे बघितलं जातं आणि भाविक जे आहे ते मोठ्या श्रद्धेने घरी जाताना हा लाडू प्रसाद घेऊन जातात। साईबाबा संस्थांच्या वतीने आतापर्यंत लाडू प्रसादाची किंमत का वाढवली याप्रमाणे अधिकृत जरी सांगितलं गेलं नसलं तर या ठिकाणी प्रत्यक्षात मात्र 20 रुपयाचं म्हणजे 100 ग्रॅम लाडूचं पॅकेट जे आहे ते आता 30 रुपयाला करण्यात आले। भाविकांमध्ये काही नाराजी आहे, मात्र घरी जाताना देवाचा प्रसाद आपल्या घरच्यांना मिळावा यासाठी महाग जरी झाला असला तरी भाविक जे आहेत लाडू प्रसाद घेताना या ठिकाणी दिसून येत आहे। सुनील दवंगे, NDTV मराठी, शिर्डी, अहिल्यानगर।